नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक असे सहर्ष स्वागत। तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे की माझ्या 6 महिन्यानंतर बाळांना मी जेव्हा वरचं खाऊ घालायला सुरुवात केली त्यावेळेस मी माझ्या दोन्ही जुळ्या मुलींची खाण्यासाठीची जी काही तयारी होती ती कशा पद्धतीने करत होते। तर आज मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये त्याच सगळ्या पद्धतीने करते ते दाखवत आहे। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या जवळच्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, सबस्क्राइब करा चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग तर या ठिकाणी मी आठवडेभरामध्ये माझ्या बाळांना जे काही मला खायला द्यायचं असतं त्या सर्वांचं प्लॅनिंग मी ह्या अशा प्रकारे एका पेजवरती लिहून आणि ते पेज फ्रीजला लावून ठेवते, जेणेकरून ऐन टाइम मला धांदळ उडली जाणार नाही। त्याचा मला अगदी पुरेपूर फायदा होतो, कारण दोघी जणी असताना त्यांना एकटीला पाहताना प्रत्येक वेळेस कधी काय बनवायचं आणि काही राहून गेलं तर मग परत माझी धावपळ नको, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी आधीच प्लॅनिंग करून ठेवते। ह्या प्लॅनिंग केल्यामुळे काय होतं, 5 ते 10 मिनिटं माझा वेळ जातो, परंतु माझं पूर्ण आठवडाभराचं जे काही शेड्यूल असतं त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी मला व्यवस्थितरित्या मांडता येतात। तर पहिल्यांदा मी या ठिकाणी कढईमध्ये ड्रायफ्रूटची पावडर बनवण्यासाठीचं साहित्य घेतलेलं आहे। 15-20 काजू, 15-20 बदाम आणि 15 अक्रोड घेतलेले आहेत। मंद गॅसवरती हे सर्व मी भाजून घेतलं। त्यानंतर त्यांची मी अशा प्रकारे बारीक चाळून पावडर घेऊन ती अशा प्रकारच्या काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थितरित्या भरून ठेवलेली आहे। आता पहा, हे माझ्याकडे गीर गाईच्या दुधाचं विरजण लावलेलं जे काही दही होतं ते मी या ठिकाणी हे विरजण मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि त्याचं छान असा लोण्याचा गोळा काढून ह्या अशा प्रकारचं घरगुती पद्धतीनेच मी पहिल्यांदा या ठिकाणी तूप बनवलेलं आहे। तर पहा, तूप देखील खूप छान पद्धतीने बनलेलं आहे माझ्याकडनं। तर आता यानंतरनं जी काही तयारी आहे ती आठवड्याभराची जी काही फळं किंवा भाजीपाला त्या दोघींसाठी खाण्यासाठी जो घेऊन आलेला असतो त्याची तयारी दाखवत आहे। तर बघा, एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आणि ह्या सगळ्या वस्तू अर्धा तास भिजत घालून ठेवते आणि नंतरनं मी त्या बाहेर काढून व्यवस्थितरित्या पुसून घेतलेल्या आहेत आणि नंतरनं त्या मी फ्रीजमध्ये ठेवून देते। आता मी या ठिकाणी व्हिडिओचं स्पीड वाढवलेलं आहे, त्यामुळं फास्ट दाखवत आहे, परंतु अगदी स्लो पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करत असते। हाँ चला तर मग आता पुढची तयारी करून घेऊयात। आता अशा प्रकारे हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, मखाना घेतलेला आहे, मंद गॅसवरती ह्या सगळ्यांना भाजून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे आणि 2 चमचे साजूक तूप टाकून या ठिकाणी रवा देखील भाजून घेतलेला आहे। आता सर्व एकत्र करून काचेच्या बरणीमध्ये पॅक करून ठेवलेला आहे। आता आपण पुढचं जे सेरेलॅक बनवणार आहोत ते आहे तांदळाची सेरेलॅक। तर बघा, या ठिकाणी मी घरातला तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी, तो व्यवस्थित धुवून या ठिकाणी पाणी निथळण्यासाठी ह्या चाळणीचा वापर केलेला आहे। जेव्हा ते पाणी निथळून सुकून येतील त्यावेळेस त्यांना फॅन खाली ठेवून
अशा प्रकारे कोरडे झाल्यानंतर मी इथे कढईमध्ये ते भाजून घेतलेले आहेत। 1 वाटी हे व्यवस्थित तांदूळ बारीक करून मी या ठिकाणी मिक्सर मधून घेत आहे। त्यानंतर हे ड्रायफ्रुट्स मखाना हे देखील मी भाजून घेतलेले एकत्र पिठी करून घेत आहे यांची देखील। आणि अशा प्रकारे हे सर्व तांदळाचं सेरेलॅक अगदी मऊसूत बाळांना 6 महिन्याच्या पुढील वरच्या बाळांना हे व्यवस्थितरित्या खाता येतं। अशा प्रकारे हे तांदळाचं सेरेलॅक देखील या ठिकाणी बनवलेलं आहे। आता आपण बनवणार आहोत ओट्सचं सेरेलॅक। तर बघा, ओट्ससाठी मी हे क्विकरचं ओट्स वापरत आहे। या ठिकाणी हे 1 वाटी मी ओट्स घेतले। त्यानंतर ड्रायफ्रुट्स मध्ये काजू, बदाम, अक्रोड आणि या ठिकाणी 1 वाटी मखाना व्यवस्थित मंद गॅसवरती या ठिकाणी आपल्याला मखाण्याला आणि ओट्सला भाजून घ्यायचं आहे, ड्रायफ्रुट्सला भाजून घ्यायचे। सगळ्यांची मी या ठिकाणी वेगवेगळी पावडर करून घेतलेली आहे। ड्रायफ्रुटची ती चाळून घेतली, त्यानंतर मखाण्यांची ती देखील चाळून घेतलेली आहे आणि त्यानंतर ओटची पावडर घेतली। आणि आता ह्या सर्व पावडरी एकत्र करून या ठिकाणी ह्या काचेच्या बरणीमध्ये मिक्स करून हे ओटचं सेरेलॅक बंद काचेच्या बरणीत भरून ठेवलेलं आहे। आता यानंतरचे जे सेरेलॅकची रेसिपी दाखवत आहे ते आहे नाचणी सत्वाचे। तर पहा, नाचणी सत्वासाठी जी काही सेरेलॅक बनवण्यासाठी वापरत आहे तर ते पहिल्यांदा मी मोड आलेली नाचणी वापरत आहे। मी उन्हाळ्यामध्येच माझ्या बाळांसाठी बनवलेले हे नाचणी सत्वाच्या सेरेलॅक साठी जी नाचणी आहे ती अंकुरित करून घेतलेली आहे। ती वाळवून ठेवलेली होती, त्याच्यामुळे ती तशी दिसत आहे, परंतु त्याला मोड आलेले आहेत। आता 1 वाटी मखाना, हे ड्रायफ्रुट्स, त्यामध्ये काजू, बदाम आणि अक्रोड व्यवस्थित भाजून घेतले। त्याच्यानंतर त्याची ही पावडर काढून घेतली। त्यानंतर या ठिकाणी नाचणी देखील मी व्यवस्थित भाजून घेत आहे, कारण मी फक्त अंकुरित केलेली जी काही नाचणी आहे ती व्यवस्थित त्याला मोड आल्यानंतर मी ती सुकवून ठेवलेली होती, भाजून घेत आहे त्याच्यामुळे। आणि नंतर ज्यावेळेस व्यवस्थित भाजून होईल त्यावेळेस ती पचायला बाळांना खूप हलकी जाते, कारण ते अंकुरित असते म्हणून। त्यामुळे अशा प्रकारचे नाचणी सत्व खूप उपयुक्त आहे बाळांसाठी आणि ते देखील घरचं असेल तर अधिकच फायदेशीर ठरतं। अशा प्रकारे त्याची पावडर बनवून घेतली आणि पहा, आता या ठिकाणी ही मखाण्यांची पावडर मी बनवून घेत आहे। सर्व एकत्र करून काचेच्या हवाबंद बरणीमध्ये मी या ठिकाणी ते भरत आहे। आणि पहा, आता या ठिकाणी नाचणीचं सेरेलॅक, त्यानंतर ओटचं सेरेलॅक, ड्रायफ्रूटची पावडर, गिरगाईचं तूप, सर्व फळं आणि भाज्या अशा प्रकारे सर्व तयारी आठवडाभराची झालेली आहे। आता आठवडाभरामध्ये सर्व गोष्टी संपतील असंही नाही, यातल्या काही थोड्याफार शिल्लक देखील राहतात, मग जशी गरज भासेल तशी मी त्या करत असते। आय होप की आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील। तुमच्या कुणाच्या काही ना काही त्यातली मदत नक्कीच होईल अशी अपेक्षा करते। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।